पैशाची कमतरता कुणाला नसते. तर हा उपाय जो तुम्हाला मी आत्ता सांगत आहे, हा जर का तुम्हाला आर्थिक अडचणी आहेत, पैसा अगदी फार म्हणजे ओढाताण होते, कमीच पडतोय, अशा वेळेला हा उपाय करू शकता. त्याचप्रमाणे एखाद्याचे लग्न जमत नाही आहे, ही सुद्धा हल्ली खूप मोठी समस्या झाली आहे की लग्न जमत नाही, तर त्यासाठी सुद्धा हा उपाय लागू पडतो. त्याचप्रमाणे आरोग्यविषयक जर का घरामध्ये काही काहींच्या खूप वर्षानुवर्ष एक झालं की दुसरा, दुसरा झाला की तिसरा असा आजारपण चालू असतं, मग असा हा उपाय आपण त्यासाठी सुद्धा करू शकतो. आणि ह्या तिन्ही गोष्टींना हा उपाय अगदी 100% म्हणजे त्याचे तुम्हाला उपाय केलेल्याचे तुम्हाला फळ बघायलाच मिळेल. तर त्याच्यासाठी आपल्याला फक्त मोजून 11 गव्हाचे दाणे लागणार आहेत. त्यानंतर 1 रुपयाचं कॉईन किंवा कुठचाही कॉईन चालेल, पैसा कॉईन पाहिजे मात्र. 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, जशी तुमची इच्छा होईल तेवढा घ्या. हनुमान मंदिर, मारुती मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे. हा उपाय तुम्ही मंगळवार, शनिवार कोणत्याही वारी करू शकता. तिथे जायचं आहे. तिथे जे मंदिरामध्ये जे पुजारी आहेत, ब्राह्मण असतील किंवा दुसरे कोणी पुजारी असतील, त्यांना सांगायचं आहे की हा शिक्का जो 1 रुपया तुम्ही नेलेला आहे तो मारुतीच्या चरणापाशी ठेवा आणि त्या रुपयाला जो शेंदूर, देवाला जो पायाचा शेंदूर आहे तो शेंदूर त्या रुपयाला लावा. आणि नंतर तो जो शेंदूर त्या रुपयाला लावून ते देतील तुम्हाला, तो शेंदूर त्या 11 गव्हाच्या दाण्यांना तो शेंदूर चोळायचा आहे. आणि मग लाल कपड्यामध्ये बांधून एक अशी छोटं पॅकेट असं चौकोनी हातावर शिवून तयार करा आणि त्यामध्ये ते ठेवायचं आहे. आणि मग ते जे पाकिट आहे ते कंटिन्यू तुमच्यासोबत तुम्हाला ठेवायचं आहे. तुम्ही जिथे जाल तिथे सदैव तुमच्यासोबत असलं पाहिजे. मात्र स्मशानामध्ये ते तुम्ही सोबत ठेवू नका. बाकी त्याचं असं विशेष शास्त्र नाही. मग म्हणजे काय म्हणतात, सोयर सुतक आलं घरामध्ये तर त्या गोष्टी थोड्याशा सांभाळा, कारण की देवाचा शेंदूर तिथे लावलेला आहे तुम्ही. बाकी बघा, यानंतर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये किती बदल होतोय. अचानक तुम्हाला 11 दिवसामध्ये तुम्हाला काय बदल होतोय ते जरूर बघा. नक्कीच काही ना काही त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह मार्ग दिसेल, तब्येतीमध्ये सुधारणा होईल, पैशाचे काहीतरी मार्ग सापडेल, त्याचप्रमाणे लग्नाचं काहीतरी अपॉर्च्युनिटी किंवा स्थळ किंवा काय अशा गोष्टी होऊ शकतात. हा एक उपाय आहे, करून बघायला काहीच हरकत नाही आहे. जय भवानी, जय जगदंबा.